नमस्कार, काश्वी रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे। आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी मोदकांचा एक नवीन प्रकार आपण बघणार आहोत। तुम्हा सर्वांनी किवी तर खाल्लीच असेल, तर आज आपण त्याच किवीचे मोदक कसे बनवायचे ते बघू। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होतात व सर्वांना नक्कीच आवडतील असे किवीचे मोदक असणार आहेत। तर यासाठी काय साहित्य लागेल अगोदर आपण ते बघून घेऊ। इथे मी 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। त्याच्यानंतर 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1 किवी घेतलेली आहे। 2 ते 3 टेबलस्पून आपण तूप घेतलेला आहे। एका पॅन मध्ये मी इथे 1 चमचा तूप टाकून घेत आहे। त्यानंतर जे आपण किवी घेतली होती तिचं साल काढून तिला क्रश करून घ्यायचं आहे। इथे मी पॅन मध्ये किवीचा जो आपण पल्प तयार केलेला आहे, अर्थात साल काढून त्याचा पल्प तयार करून घेतलेला आहे, तो टाकून घेत आहे आणि त्याला छान असं आपल्याला 3 ते 4 मिनिटं ह्या तुपावरच असं परतवून घ्यायचं आहे। त्यात कुठल्याही प्रकारचे जे किवीचे आहेत ते कण राहायला नको मोठे मोठे, म्हणून त्यांना मी क्रश करून घेत आहे। त्याला अगदी छान असं क्रश करून घेतल्यानंतर आपण त्यात साखर टाकून घ्यायची आहे आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करू शकता। इथे मी अजून साखर ॲड केली, कारण किवी ही बऱ्यापैकी आंबट असते आणि आपल्याला साखर आणि किवीचा फ्लेवर मेंटेन करायचा। आपली जी साखर आहे ती व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपण इथं ग्रीन फूड कलर वापरत आहोत। हा कलर अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण फूड कलर वापरल्यामुळे जे आहे आपल्या मोदकांना कलर खूप सुंदर येतो। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी इथं डेसिकेटेड कोकोनट टाकते आणि हे कोकोनट जे आहे हे आपण सर्व छान मिक्स करून घेऊया। याचा जो आहे आपल्याला एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा। या प्रोसेसला जास्त वेळ नाही लागत, अगदी 3 ते 4 मिनिटात हा गोळा तयार होतो। आता तुम्ही बघू शकता इथं आपला जो आहे तो गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। आपलं जे आहे डेसिकेटेड कोकोनट आणि किवी यांचं मिश्रण ते पॅनला अजिबात चिपकत नाहीये आणि गोळा जो आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे। मी आता गॅस बंद करून हा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं थंड होऊ दिलंय। इथे मी मोदक पट्टी घेतली, त्याला तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि जे आपलं मिश्रण होतं त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून या मोदक पट्टीमध्ये ठेवायचे आहेत। त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि जे मोदक आहेत ते छान काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता ही प्रोसेस। मोदक पट्टीमध्ये मी मिश्रण व्यवस्थित दाबून भरलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित प्रेस करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण हे मोदक पट्टीतलं जे एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते बाहेर काढून घ्यायचे आणि आपले मोदक जे आहेत ते छान काढून घ्यायचे बाहेर। तर तुम्ही बघू शकता किती छान आपले मोदक तयार होत आहेत। अगदी शेवटच्या मिनिटाला मी हे मोदक बनवले होते। खूप छान असे हे मोदक लागतात, चवही तेवढी सुंदर आहे, चटपटीत। म्हणजे किवीचं जे थोडासा आंबटपणा आहे तो आणि साखर यांच्यामुळे जे मोदकची चव आहे ती खूप छान लागते। हे मी सिंगल मोदकच्या मोल्डमध्ये तुम्हाला मोदक बनवून दाखवते। हा सिंगल मोल्डमधला मोदक पण मी तुम्हाला काढून दाखवते। खूप छान यालाही आकार आलेला आहे। आपले जे इतर मोदक आहेत ते पण आपण आता ह्या मोदक पट्टीमध्ये टाकून करून घेणार आहोत। या मोदक पट्टीमुळे मोदक करणं अगदी सोपं होतं आणि पटकन मोदक होतात। एका वेळेस 4 ते 5 मोदक तुम्ही या पट्टीमुळे करू शकतात। आणि हे जे मोदक आहेत घरातल्या अगदी 2 ते 3 वस्तूंपासून बनवतात। तुम्ही बघितलंच असेल, मी फक्त किवी, डेसिकेटेड कोकोनट आणि साखर वापरली आणि जे तूप होतं त्यातलं 1 टेबलस्पून तूप आपण वापरलेलं आहे। बाकीचं जे ते फक्त आपण मोदक पट्टीला लावून घेतलेलं होतं। त्यात ते एकचदा मोदक पट्टीला तूप लावावं लागतं, सारखं तूप लावायची गरज नाहीये। या प्रकारे आपले जे आहेत आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। उरलेल्या मिश्रणापासून मी पटकन हे मोदक बनवून घेत आहे। तर तुम्ही सुद्धा या गणेश चतुर्थीला हे नवीन फ्लेवरचे मोदक एकदा नक्की बनवून बघा। हे तुम्हाला आणि घरातल्यांना नक्कीच आवडणार आहे। तसेच गणपती बाप्पालाही हे मोदक खूप आवडणार आहेत। तर इथं आपले किवीचे मोदक तयार झालेले आहेत व आपणा सर्वांना येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। व अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा। पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।